आणि यानंतर आता एक राजकीय बातमी। अचानक भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेल्या संजय काकडेंनी आपले अजित पवारांशी जुने संबंध असल्याचा दावा केला होता। मात्र त्यांचा हाच दावा खोडून काढणारा खुद्द अजित पवारांचाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय। पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। दादांची माझी जे 99 पासून जे रिलेशन होते ते रिलेशन आणि दादांचं जे माझ्यावरती प्रेम होतं, मराठीमध्ये धंदेवाईक माणसं म्हणतो त्यातला प्रकार आहे, पण माझ्या जवळचे वगैरे काही नव्हते। अजित दादांचं माझ्यावर प्रेम होतं। दादांचे आणि माझे 1999 पासून संबंध होते असा दावा करणाऱ्या संजय काकडेंच्या दाव्यानंतर अजित पवारांचाच एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये 2014-15 दरम्यान काकडे माझ्या जवळचे वगैरे अजिबात नाहीत असं अजित पवार स्पष्टपणे म्हणतायत। पक्ष प्रवेश केलेला आहे आणि पक्ष म्हणजे दादांची माझी जे 99 पासून जे रिलेशन होते ते रिलेशन आणि दादांचं जे माझ्यावरती प्रेम होतं जे नाही, मी आता फक्त पक्ष प्रवेश केलेला आहे आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया आतमध्ये चालू आहे। पक्षश्रेष्ठी जो निर्णय देतील त्याचा फॉर्म फायनल होईल। जवळचे होते म्हणजे काय मला चिटकून बसत होतं ते काही राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रियाशील सभासद होते। आपला काहीतरी गोड समज झालेला आहे। ज्यावेळेस ते अपक्ष निवडून आले त्यावेळेस केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं। पृथ्वीराज चव्हाण साहेबांना इथं आणलं बालेवाडीच्या तिथं भला मोठा कार्यक्रम केला। बालेवाडीनं मी पृथ्वीराज चव्हाण साहेबांना म्हटलं, साहेब आपण माहिती घेतली का सगळी व्यवस्थित, काय मुलाखता चाललाय काय? तेवढल्यावर एक खासदार मला मिळतोय, खासदार म्हटलं खासदार मिळतोय पण तो कसा मिळतोय काय मिळतोय ते जरा तपासा। पण ते गेले, झाला कार्यक्रम। ज्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार गेलं आणि मोदी साहेबांचं सरकार आलं की त्यावेळेस हे त्यांचे झाले सहयोगी। याआधी काकडेंची राष्ट्रवादीशी जवळीक होती। 2014 मध्ये मोदींच्या लाटेनंतर ते भाजपात गेले। त्यानंतर काल परवा अचानक त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि त्याच्या एकाच तासाच्या आत काकडेंच्या पुत्राला अजितदादांच्या राष्ट्रवादीनं विधान परिषदेचं तिकीटही दिलं। जिकडे सत्ता तिकडे जाऊन काकडे पैशांवर आमदारक्या विकत घेतात असा त्यांच्यावर आरोप होतो। मात्र राष्ट्रवादीमध्ये प्रवेशानंतर त्यांनी हे आरोप फेटाळलेत। पण अनेक लोक कायम सत्ताधाऱ्यांच्या दारावर उभे राहतात, अशांना आपण मराठी धंदेवाईक म्हणतो असं खुद्द अजित पवारांनी काकडेंच्या प्रश्नावर उत्तर दिलं होतं। पैशावर तुम्ही काय जर विकत घेता असा आरोप आहे तुमचा? सगळ्या गोष्टींना 4 वाजता उत्तर देईल। निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलं जातं तुमच्यासारख्या लोकांमुळे। काहीतरी चुकीचं बोलू नये असं माझी विनंती। काहीतरी चुकीच्या अफवा चुकीच्या अफवा कुठेही पसरू नका। असं काहीही संबंध नाही कुठल्या राष्ट्रवादीमध्ये ऑफिशियल मी 4 वाजता प्रेस घेणार, त्यात सगळे प्रश्न आपण विचारा प्लीज। ज्यावेळेस ज्यांचं सरकार असतं त्यावेळेस अशी लोक ज्यांना स्वतःचं काम करायचे असतात ते दाखवत असतात। तुम्ही पुण्यामध्ये किती नावं अशी दाखवू की ते ज्यांचं सरकार असतं त्यांच्या बाहेर उभे असतात किंवा तिथं जाऊन त्यांची कामं करून घेण्याचा प्रयत्न करत असतात। त्याला आपण मराठीमध्ये धंदेवाईक माणसं म्हणतो त्यातला प्रकार आहे, पण माझ्या जवळचे वगैरे काही नव्हते। 1999 पासून अजित पवारांशी जवळचे संबंध असल्याचा दावा संजय काकडेंनी केलाय। मात्र अजित पवार हयात असताना त्यांची राष्ट्रवादीत वापसी का झाली नाही? अजित पवारांच्या निधनानंतर त्यांना एका क्षणात प्रवेश आणि दुसऱ्या क्षणी पुत्राला आमदारकी कशी मिळाली असे अनेक सवाल विचारले जात आहेत। तुर्तास आता वायुवेगानं प्रवेश देऊन मुलासाठी तिकीट घेणारे संजय काकडेंचा दावा खरा आहे की मग त्यांच्याबद्दलचं अजित पवारांचं मत खरंय? याचा खुलासा सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातल्या राष्ट्रवादीनं एकदा करायला हवा। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।